हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी भरलेल्या वांग्याची भाजी. तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत वांगे, स्वच्छ धुवून वगैरे घेतलेत आणि त्याच्यासाठी ना लसूण घेतला आहे. म्हणजे थोडंसं लसूण मी भरून वगैरे करायचं असेल ना वांगं तर थोडंसं जास्तच घेत असते. आणि त्यासाठी घेतलेले आहेत शेंगदाणे. आता भरून करायचं म्हटल्यावर शेंगदाणे आणि लसूण आहे तो आपल्याला छान मिक्सरमधून किंवा उकळीमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. सो आता मिक्सरचं भांडं खराब झालं त्याच्यामुळं म्हटलं की उकळीमध्येच बारीक करून घेऊयात. आणि खूप जास्त शेंगदाण्याचा कूट वगैरे आहे ना तो खूप जास्त पण नाही बारीक करायचा, थोडासा मोठाच ठेवायचा आहे. खूप जास्त बारीक केलं ना तर मग भाजी एवढी खास नाही लागत आहे, त्यामुळे थोडंसं मोठं ठेवायचं. आणि नंतर मग मी सगळी भाजीची मग सगळी तयारी करून झाल्याच्या नंतर वांगे आहेत ना ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं की अगोदर जर आपण कट करून ठेवले तर मग काळे पडत आहेत, त्याच्यामुळं सगळा मसाला वगैरे अगोदर काढून घ्यायचा. तर मी अगोदर काय केलं की वांग्याचे काटे काढले पूर्ण. कधी पण मी वांगं भरून वगैरे करायचं असेल ना तर त्याचे काटे आहेत मी सगळे काटे काढत असते. आणि त्याचं जे शेंडा आहे ना तर तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि परत थोडा वेळ पाण्यात ठेवायचे. तर बघू शकता सगळ्या वांग्याचा थोडासा डेट आहे तो मी कट करून घेतला आहे आणि काटे वगैरे काढून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवले. आणि इकडे झालेला आहे आपला मसाला तयार. तर जो शेंगदाण्याचा कूट लसूण आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आणि जेवढे आपल्याला मसाले लाल तिखट काळं तिखट वगैरे जेवढे टाकायचे आहेत ना तेवढे सगळे टाकून मिक्स करून घ्यायचे. आणि मग नंतर आपल्याला वांगे कट करायला घ्यायचे. कधीच अगोदर कट करून नाही ठेवायचे आणि अगोदर जर कट करून ठेवले तर मग पाण्यात ठेवायचे म्हणजे काळे वगैरे नाहीत पडत आहे. पण शक्यतो मी पाण्यात तसं नाही ठेवत आहे, डायरेक्ट मसाला भरायच्या टायमिंगलाच कट करत असते. आणि जेव्हा मला छोट्याला फोडी करून करायची असेल ना तेव्हा पण मी म्हणजे सगळी भाजीची तयारी झाल्याच्या नंतर वांगे कट करून मग नंतर फोडणीमध्ये टाकते. तर आत्ता वांगे आहेत ते बऱ्यापैकी चांगले निघलेत. नाहीतर मग कधी कधी कसं होतं की काही काही वांगे आहेत ते खराब निघत आहे. तर सगळे चांगले निघले, एकच थोडंसं खराब निघला होता अर्धा. तर मग सगळे वांगे आहेत ते मस्त कट करून घेतले. आणि आत्ता मी त्या वांग्यामध्ये जो मी मसाला करून ठेवलेला आहे तो मसाला मी आता त्याच्यामध्ये भरते. आणि इकडे मी कढई ठेवली होती फोडणीसाठी. तर त्याच्यामध्ये मला जेव्हा वांगं भरून करायचं असेल ना तेव्हा मी त्याच्यामध्ये जिरे मोहरी असं नाही घालत आहे, फक्त मसाला. तर बघू शकता सगळे वांगे आहेत त्याच्यामध्ये मसाला वगैरे छान भरला आहे. आणि लगेच वांग्याला फोडणी घातली. आणि आता भाजीला शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार होतं म्हणून थोडंसंच घातलं आहे, खूप जास्त नाही टाकलं. कारण की मला खूप जास्त पातळ पण नाही बनवायची आणि खूप जास्त घट्ट पण नाही बनवायची. तर बघू शकता ह्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, सो मी चॅनलवरती अपलोड केला आहे. हा मला मिनी ब्लॉगच एडिट करायचा होता पण थोडासा माझ्याकडनं थोडासा मोठा झाला. म्हटलं ठीक आहे, ह्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती, जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता आपली भाजी झालेली आहे मस्त तयार. आणि झाल्याच्या नंतर थोडा वेळ गॅस बंद करून तसंच ठेवायचं म्हणजे कट वगैरे छान येतो भाजीला.